भाईंदरमधील भूमिपुत्रांच्या घरावर कारवाईवरून आता राजकीय वातावरण तापलं। पालिका कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप। केंद्र सरकारकडे 80 लाख टन साखरेचा साठा, साखरेचे दर पुन्हा स्थिर होणार, साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रतिक्रिया। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, शिवेंद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखाली भाजप लढणार निवडणूक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे संकेत। सोमवारी भाजप नगरसेवकांची बैठक, वसंत स्मृती कार्यालयात सायंकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन, सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश। बारामतीत राऊतांच्या कार्यक्रमात गोंधळ, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वाती गायकवाड यांनी घातला गोंधळ, जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। नवनाथ बन यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र, ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज, जन की बात नाही, ही पैशांच्या जोरावर गर्दी जमवण्याची बात आहे, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। मी मंत्री असलो तरी जनतेच्या आनंदासाठी वरातीत नाचतो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पोट धरून हसवणारे भाषण, कार्यक्रमात उपस्थितांना आनंदी राहण्याचा सल्ला दिला। धाराशिवमध्ये ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी, गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान, 9 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं ठाकरे सेना आक्रमक। हे सरकार हुकुमशाही करणारं आहे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची टीका, हे माफियांचं सरकार, आंबेडकरांचा घणाघात, देशातील लोकशाही संपलीये, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मातृशोक, त्यांच्या पार्थिवावर 23 ऑगस्टला लातूरच्या औसामध्ये होणार अंत्यसंस्कार। बारामतीत तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, दूध भेसळीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यानं दुग्धाभिषेक, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। एआयच्या माध्यमातून महिलांनी सक्षमीकरणाची नवी संधी साधावी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचं आवाहन। अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक, ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती, पैशांची मागणी करणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचं आवाहन। मंत्री योगेश कदमांचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा राजकीय वापर, विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, सरकारची चांगली कामे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जातात, योगेश कदमांचं वक्तव्य। महाराष्ट्रात गेल्या 24 वर्षात 40,000 कोटींच्या ठेवींचे फ्रॉड, आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण कोकणात कमी, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। महायुतीत खडा टाकण्याचं काम संजय राऊतांनी करू नये, अमोल मिटकरींचा संजय राऊतांवर घणाघात, पुणे महापालिका निधी वाटपावरून वाद, विरोधकांच्या टीकेवर मिटकरींची भूमिका स्पष्ट। नार्वेकरांचा निर्णय दबावापोटी आणि चुकीचा, अंबाबाईच्या चरणी सांगा शिवसेना कोणाची, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवारांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हान। नशामुक्त अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट कार्यक्रम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ, नवी मुंबईतील डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी इथं कार्यक्रमाचं आयोजन। जुन्नरच्या पिंपळवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करू, शिंदेंचं आश्वासन। समाधान अवताडे खुर्चीत बसले तर मी त्यांना उठू देत नाही, आमदार अवताडेही अध्यक्षपदाची खुर्ची सोडत नाहीत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभा लढण्याची ऑफर होती, पण नवनीत राणा हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम, राणांच्या नाराजी नाट्यावर बावनकुळेंची सावध भूमिका। सदावर्त्यांवर गुन्हा दाखल करून तडीपार करा, गंगाधर काळकुटेंची मागणी, गुन्हा दाखल करून घेण्यासाठी काळकुटे पोलीस ठाण्यात, गुणरत्न सदावर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू।
वैचारिक भेसळ अनेक प्रकारची आहे. समाजात एक क्रेज असते, त्यानुसार आपण चालत असतो. पिंपरी चिंचवड मध्ये तुकाराम मुंढे यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंसह 5 जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल. दिपकेंनी कार्यकर्त्यांसह केली होती शाळांची पाहणी. 100 गुन्हे दाखल झाले तरी शाळांची परिस्थिती समोर आणणार कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका. ठाण्याच्या ओवळा इथं आरंभ मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार. मुंबईत चोरीला गेलेल्या वस्तू नागरिकांना परत. पोलिसांकडून 1,15,00,000ची मालमत्ता परत. मालमत्ता परत मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. चिपळूणमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदारांच्या हस्ते उद्घाटन. पक्षकारांना जिल्हास्तरीय न्यायव्यवस्थेचा स्थानिक पातळीवर लाभ. गोकुळच्या जमीन प्रकल्प खरेदी प्रकरण व्यवहाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. ठाकरे सेनेच्या वतीने चौकशीची मागणी. रत्नागिरीतील नातूनगर रस्ता दरड कोसळल्यानं 1.5 महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद. ग्रामस्थांच्या मागणीची मंत्री योगेश कदमांकडून दखल. गणेशोत्सवापूर्वी नातूनगर आंबये रस्ता खुला करण्याचे प्रयत्न. पुण्यात टेक्नॉलॉजी विद्यापीठ परिसरात जमावबंदी. परिसरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी. पुढील आदेशापर्यंत जमावबंदी आदेश लागू. बुलढाण्यात प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त. कचरा निर्मूलनासाठी डीपीडीसीमधून निधी द्या. सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांची मागणी. बुलढाण्यात आज जिल्हा केंद्रीय बँकेची निवडणूक. बँकेच्या 9 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात. राजेंद्र शिंगणे आणि मकरंद पाटील यांच्यात खरी लढत. खेड शहरातील सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा. कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार योगेश कदम यांच्याकडून कामाची पाहणी. 2 ते 2.5 महिन्यात कामाला सुरुवात होणार. इंदापुरात मच्छीमार पुन्हा आक्रमक. शासनाच्या ई टेंडर धोरणाविरुद्ध आंदोलनाचा इशारा. 31 ऑगस्टला जलसमाधी आंदोलन करणार. उजनीतील ई टेंडर प्रक्रियेला विरोध. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा वाहतूक व्यवस्थेला फटका. एटापल्ली ते जारावंडी मार्गावर मोठ्या खड्ड्यांमधील चिखलात ट्रक फसत असल्यानं वारंवार वाहतूक कोंडी. भिवंडीत ईद ए मिलाद आणि आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. यावेळी पोलिसांच्या वतीने पथसंचलन करून शांतता आणि सुव्यवस्थेचा संदेश. लातूरात दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांचा गतवर्षीचा पीक विमा देण्यात यावा. सत्ताधारी शिवसेनेची मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. नाशकात विरोधी संघर्ष समितीतर्फे एल्गार आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मोर्चा. यावेळी आरक्षण उपवर्गीकरण सरकारनं रद्द करण्याची मागणी. आकाश दुबैया हत्या प्रकरण. गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन तुर्तास मागे. 15 दिवसात ठोस कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा. अमरावतीत एफडीएची मुख्याध्यापकांसोबत 3 दिवसीय कार्यशाळा. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि संतुलित आहाराबाबत धडे. शिवकालीन 200 वर्षांची परंपरा असलेल्या वावडी महोत्सवाला माळशिरसमध्ये सुरुवात. यंदा 125 वावड्या महोत्सवात सामील. गोकुळच्या जमीन आणि प्रकल्प खरेदी व्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागणी. आरोपींना अटक न केल्यास गोकुळ समोर ठिय्या आंदोलनाचा इशारा. उद्घाटनाआधीच मनपा शाळेच्या इमारतीला तडे. मीरा भाईंदर महापालिकेच्या निकृष्ट बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या कुंभारवाड्यात लगबग. ड्रॅपरीसह देवतांच्या रूपातील मूर्तींना वाढती मागणी. खेडमधील खामतळा सुशोभीकरणात टेम्पो चालकांच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर. पर्यायी जागा देण्याची टेम्पो चालकांची मागणी. मंत्री योगेश कदम, कुंदन सातपुते यांना निवेदन. बीडच्या माजलगावात सदावर्तेंच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून तीव्र निषेध.
एकनाथ शिंदेंचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा आरोप, शिवसेनेकडून शहर पोलिसात निवेदन. चाकणमध्ये खड्डे बुजवण्यास सुरुवात, रस्ते दुरुस्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, प्री कास्ट आणि पॉलिमर टेक्नो पॅच पद्धतीचा वापर, दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवली टीम. रक्षाबंधन सणानिमित्त मुंबईतील दादर मार्केट विविध प्रकारच्या राख्यांनी गजबजले. हँडमेड राख्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.